कुत्र्यांचा खूप सहवास आहे बघा. ते लोग ऐसा कुछ नहीं करते, खाली हल्ला उल्ला करते। अरे बघ, ऐसे बच्चे लोग 4 काय ते डॉग कुत्रे तिकडे उभे आहेत आणि आता आम्हाला काहीच भीती नाही कारण मेजॉरिटी भरपूर आहे. एक कुत्ता काटताय का हे लोक? हा सो नमस्कार मित्रांनो, मी दत्ता भाऊ पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, यात्रा आणि जत्रांच्या या सिरीजला प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार. मित्रांनो, अशाच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करत जावा, वेगवेगळे मंदिरे आम्हाला सुचवत जावा. तुमच्या ह्या सजेशन आणि सूचनांमुळे आम्हाला वेगवेगळी मंदिरे करण्याचा उत्साह प्रचंड वाढत जातो. मित्रांनो, आपल्याला एक सजेशन आलं होतं की तुम्ही एवढे लांब लांब जाता तर सायन परिसरातली काही मंदिरं आम्हाला सुचवली होती. तर आता आपण आहोत कुठे? आपण आहोत सायन जवळील अँटॉफिल या एरियात. अँटॉफिल म्हणजे समोर आहे फायर ब्रिगेड आणि फायर ब्रिगेडच्या समोर आहे रावळी कॅम्प. तर ह्या रावळी कॅम्प जवळ खूप जुनं आणि पुरातन काळातलं असं एक मंदिर आहे आणि ते मंदिर आहे कुठलं? माता वैष्णवदेवीचं. तर हे माता वैष्णवदेवीचं मंदिर आहे आणि त्याच्यावरतीच आपल्याला गांधिया महादेव मंदिर पाहायला भेटणार आहे. अशी 2 मंदिरं एकाच ठिकाणी आहेत आणि ह्या 2 मंदिरांना आज आपण भेट देणार आहोत. आणि हे आपल्याला सजेशन केलं होतं आपले मित्र राकेश शिंदे, म्हणजे सायनमध्ये धारावीमध्ये राहणारे आपले मित्र आहेत राकेश शिंदे. यांनी ह्या मंदिर आपल्याला सजेस्ट केलं होतं आणि त्यांच्या विनंतीस मान देऊन आपण आज ह्या मंदिरांना भेट देतोय. चला, अशा सुंदर आणि पुरातन काळातल्या मंदिराला भेट देऊया, म्हणजेच अँटॉफिलमध्ये असलेल्या माता वैष्णवदेवीच्या मंदिराला भेट देऊया. चला. सो फायनली मित्रांनो, आपण आलेलो आहोत माता वैष्णवदेवी मंदिर आणि तुम्ही बघताय समोरच लिहिलं आहे ओम मा पहाडीवाली तू ही तू, म्हणजे माता लक्ष्मी देवीचं हे मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या वरतीच आपल्याला प्रभू शंकरांचं मंदिर पाहायला भेटणार आहे. चला, माता वैष्णवदेवींचं दर्शन घेऊया. सो मित्रांनो, आता आपण अँटॉफिलमध्ये आहोत आणि आजचा आपला दौरा हा अँटॉफिल सायन्स जवळ असलेल्या अँटॉफिलमध्ये आहे आणि हा रावळी कॅम्पचा परिसर आहे. म्हणजे फायर ब्रिगेडच्या पुढचा हा रावळी कॅम्प आहे. ह्या रावळी कॅम्पमधल्या ह्या मंदिरांना आपण म्हणजे आज आहे ना आपण अँटॉफिलमधल्या प्रसिद्ध अशा 1-2-3 मंदिरांना भेट देणार आहोत आणि ती खूप जुन्यातली मंदिरं आहेत. तर आता हे पहिलं मंदिर आहे, हे माता वैष्णवदेवीचं मंदिर आहे आणि ह्या मंदिराला गांधिया महादेव मंदिर म्हणतात. म्हणजे वैष्णवदेवीचं हे मंदिर आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला महादेवांचं मंदिर पाहायला मिळणार आहे. चला, महादेवांचं दर्शन घेऊया. तो मित्रांनो, आत्ता आपण आहोत गांधिया महादेव मंदिर आणि हे मंदिर कुठे आहे? तर हे मंदिर आहे अँटॉफिलमध्ये फायर ब्रिगेडच्या समोर, म्हणजे रावळी कॅम्पमध्ये. आणि खूप जुनं मंदिर आहे. खूप जुनं म्हणजे खूप, मला वाटतं एक 20-30 वर्षापूर्वीचा ह्या मंदिराला इतिहास असेल. खाली आहे ते वैष्णवदेवीचं मंदिर आहे आणि वैष्णवदेवीच्या मंदिराला लागूनच वरती वरती पायऱ्या चढून वरती आलात की तुम्हाला हे गांधिया महादेव मंदिर भेटेल. मंदिर खूप जुनं आहे आणि खूप स्वच्छ आणि सुंदर असं मंदिर आहे. ह्या मंदिरामध्ये तुम्हाला खाली माता वैष्णवदेवीचं दर्शन होतं आणि वरती आल्यानंतर इकडे तुम्हाला शंकर महादेवांचं दर्शन होतं. चला, या अशा पुराण्या
काळातल्या आणि खूप सुंदर अशा या मंदिराला आज आपण भेट देत आहोत. आणि हे मंदिर आहे अँटॉफिल, म्हणजे सायन्स जवळ असलेलं हे अँटॉफिल मध्ये आहे. चला मंदिरामध्ये जाऊया आणि महादेवांचे दर्शन घेऊया. चला. मित्रांनो, मंदिरामध्ये तुम्हाला आल्यानंतर एक सुंदर अशी पिंड दिसेल आणि पिंडीवरती आपले नागदेवता आहेत आणि नागदेवतांच्या एक्झॅक्ट पाठीमागे तुम्हाला प्रभू शंकर भेटतील. शिवाय तुम्हाला समोरच नंदी महादेवांचं दर्शन होते आणि आणि त्याचबरोबर मंदिरामध्ये तुम्हाला ह्या साईडला पूजेचे साहित्य, शिवाय तुम्हाला मंदिराचा गाभाराही सुंदर छान असा पाहायला मिळेल. आणि लवकरच मित्रांनो ह्या मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे, कारण हे मंदिर एका नवीन स्वरूपामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. समोर बघा काम चालू आहे त्या मंदिराचं आणि थोड्याच दिवसामध्ये ह्या मंदिराचा आपल्याला लोकार्पण सोहळा पाहायला मिळेल. असं हे गांधिया महादेव मंदिर अँटॉफिल मधील आपल्याला आपण आता त्या मंदिराला व्हिजिट करतोय. राधे कृष्ण. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्रीराम. राधे कृष्ण. मंदिराच्या गाभाऱ्यावरती तुम्हाला ही अशी वेगळी नावं लिहिलेली तुम्हाला पाहायला भेटतील. शिवाय आता गरमीचे दिवस आहेत आणि प्रभू शंकरांना थोडासा थंडावा किंवा शांत बोलतात ना, गरमीपासून त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून तुम्हाला एका मटक्यामध्ये पाणी टाकून तो सतत पिंडीवर पडताना तुम्हाला पाहायला मिळतंय. सो मित्रांनो, आता आपण हा अँटॉफिल मधलं पहिलं मंदिर केलेलं आहे. आता आपण पुढे रावळी कॅम्पमधून थोडंसं पुढे गेल्यानंतर इकडे एक खूप जुनं असं निळकंठेश्वर महादेव मंदिर आहे आणि आता आपण त्या मंदिराला भेट देणार आहोत. हो, आता हे निळकंठेश्वर महादेव मंदिराचा विषय निघालाच आहे. त्याच्याहून आठवलं की आपण एक असं निळकंठेश्वर महादेव मंदिर केलंय, आठवते का? आणि ते मंदिर कुठे आहे? ते मंदिर आहे तिळशे, म्हणजे वाडा तालुक्यातलं तिळशे या गावामधलं हे निळकंठेश्वर महादेव मंदिर आहे. आणि त्या मंदिराला तुम्ही भरपूर प्रचंड असा प्रतिसाद दिलास, म्हणजे 1,00,000च्या वर त्याच्या व्ह्यूज गेल्या. तर त्या मंदिराची मला आठवण झाली, कारण हे निळकंठेश्वर महादेव मंदिर आहे आणि तेही निळकंठेश्वर महादेव मंदिर होतं. चला अशा या सुंदरशा मंदिराला दुसऱ्या भेट देऊया. तो मित्रांनो, आता आपण रावळी कॅम्प मधलं सरदार नगर 4 रावळी कॅम्प मधलं हे माता वैष्णोदेवीचं मंदिर केलं. चला आता निळकंठेश्वर महादेव मंदिराला भेट देऊया. चला. आणि मित्रांनो, आता अँटॉफिल मधल्या ह्या आपण दुसऱ्या मंदिराला भेट देतोय, म्हणजे त्याच लाईन मध्ये एक 5 मिनिटाच्या अंतरावर असलेलं हे आहे श्री निळकंठेश्वर महादेव मंदिर. चला मित्रांनो, मंदिर फार जुनं दिसतंय, सगळीकडे कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत आणि हे जुन्या मंदिरांपैकी एक मंदिर आहे असं आपल्याला आपल्या मित्रांनी सुचवलं होतं. बघूया आता हे मंदिर कसं आहे आणि कुठे आहे. खूप असं आजूबाजूला जंगल सारखं वातावरण दिसतंय. अरे बापरे, वरती कुत्रा पण आहे. मित्रांनो, आता आपण वरती सुरुवात केली आहे, पण इथे एक मोठा प्रसंग आलाय. तो प्रसंग असा आहे की 1 2 3 4 4 काय ते डॉग, कुत्रे तिकडे उभे आहेत आणि आम्ही जसं सुरुवात केली ना तसं त्यांनी आक्रमक व्हायला सुरुवात केलेली आहे. आता आपण वरती पोहोचतोय की नाही माहित नाही. चला बघूया. ते आओ फटाफट आओ जाऊ. आणि आता आम्हाला काहीच भीती नाही, कारण मेजॉरिटी भरपूर आहे. एक कुत्ता काटताय का ये लोग? हाँ, पहली बार आए तुम लोग भी? इधर मैं पहली बार आया हूँ. ठीक है, चल. हाँ, फोटो वोटो निकालेंगे. चल चल चल, तू आगे चल. अरे बाबा, माझ्या टांग एवढे एक एक शिडी आहे. प्रचंड घाम निघतोय मित्रांनो, उन्हाळा आहे. शिड्या खूप उंच आहेत.
खूप थकलो मित्रांनो. पायऱ्या शॉर्ट आहे पण पायऱ्या खूप उंच आहे. ऐसा करके फिर वहाँ से रास्ता मिलेगा या यहाँ से भी जा सकते हैं। इधर से थोड़ा ठीक रहेगा। रुको जरा बैठते. बस बाबा बस. फ्रेश हवा होता है इधर। है ना. हाँ. कितना साल पुराना मंदिर है ये? ये तो बहुत पुरानी चीज है। बहुत बोलेगा तो. ज्यादा फेमस तो नहीं है, हाँ. लेकिन यहाँ थोड़ा है। सभी भगवानों का मंदिर है। गणेश जी का है, दुर्गा माता का है, हाँ. और ये अपना लक्ष्मी जी का है, सबका है। पंडित अच्छा. बैठते हैं, नॉर्मल पूजा होता है। नॉर्मल पूजा होता है. ओके ओके ओके. तर इकडे खूप सारे देवदेवता पण आहेत. शिवरात्रि में भी होता है। आणि शिवरात्रीला खूप मोठी गर्दी असते. त्यापेक्षा इकडे कुत्र्यांचा खूप सहवास आहे बघा. ते लोग ऐसा कुछ नहीं करते, खाली हल्ला हल्ला करते हैं। आदमी अरे बघ. ऐसे बच्चे लोग नहीं, ऐसा कुछ नहीं। आता फार प्रयत्नांची पराकाष्ठा करून आता आपण ह्या मंदिरात जातोय कारण इकडे कुत्रे भरपूर आहेत आणि एकदम असं जंगल सारखं परिसर आहे ना, त्याच्यामुळे थोडस भीती तर वाटते. चला जाऊया. जय श्रीराम. वाह, एकदम जंगलात आल्यासारखं फील होतोय बघा. इतकं छान सुंदर मंदिर आहे, आपल्या जवळच आहे पण आपल्याला ते माहित नाहीये आणि हे माहित करून देण्याचं काम आपण करतोय. पण हिच्या पायऱ्या ना खूप उंच उंच आहेत, त्यामुळे दम पटकन लागतोय. आपने के लिए ऊंचा है, मेल के लिए सही है। हाँ. मित्रांनो, अंटाफिल मधलं इतकं सुंदर मंदिर असेल हे मलाही कधी माहित नव्हतं, कारण मी बाजूलाच राहतो पण कधी इकडे येणं नाही जाणं नाही. आणि हे मंदिर अतिशय सुंदर आहे, म्हणजे असं डोंगराव असल्यासारखं आहे आणि वरती आल्यानंतर मंदिराचा परिसर अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर आहे. तुम्ही बघाल इकडे अशी मस्त 2 पिंपळाची झाडं आहेत, त्या झाडांच्या खाली मस्त असं दिवा लावलेला आहे. इकडे तुम्हाला हनुमान आहेत, त्यानंतर शंकर महादेव आहेत आणि खूप सारे देवदेवता इकडे तुम्हाला पाहायला भेटतील. समोर साईडला माता लक्ष्मी आहे, गणेश गणपती आहेत, शंकर महादेव आहेत, संतोषी माता आहेत, दत्त आहेत, पलीकडे साईडला गगनगिरी महाराज आहेत. असे भरपूर सारे देवदेवता तुम्हाला इथे वास करत असलेले पाहायला भेटतील. आणि इकडे आल्यानंतर इतकं शांत वाटतंय, परिसर अतिशय शांत, सुंदर आणि स्वच्छ. इकडचे जे गुरुजी आहेत त्यांनी हा परिसर अतिशय सुंदर आणि स्वच्छ ठेवला आहे, म्हणजे तुम्हाला इथून जावंसच वाटणार नाही. उन्हाळ्या दिवसात आम्ही एवढं चालून आलो, इकडे आल्यानंतर एवढं थंड वाटतंय विचारू नका. चला आपण त्या गुरुजींशी बोलूया आणि मंदिराचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया. वाह,
साधुकहता वाता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठे दुराची कंठी जळते माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय श्री हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नाचा चित्परा गौरी कुमरा चंदनाची उठी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभा तो बरा मिंजून तीन पुरे चंडी गगरिया जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवर बंधना सरसुंद वक्रतुंड त्रिनयना दासामाता वाटाही सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावी सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव झालिंदु तांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिंदु पातिथे प्रेमे अलिंगनानंद पूजी भावे वाढी मने नमा तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या जगदं तमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतित भाव हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे आता जय जय रघुवीर समर्थ मोर्या मी बालताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी जय जय रघुवीर समर्थ कैलाश राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता तृप्ती जलाली कारुण्य सिंधू भावदुःखहारी तुझवीन शंभू मचकोन तारी जय जय रघुवीर समर्थ उडाला कपिता उडाला समुद्र ओलांडून लंकेश गेला लंकेश जाऊनी पराक्रम केला नमस्कार माझा अमरतीला जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र त्या आठविता महापुण्य राशी नमस्कार माझासी सद्गुरु ज्ञानेश्वराशी जय जय रघुवीर समर्थ गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः. मित्रांनो, आपण आता ह्या अँटॉफिल मधल्या रावळे कॅम्प आणि रावळे कॅम्प पासून थोडं पुढे आल्यानंतर माता वैष्णवदेवी मंदिराच्या एक 5 मिनिटं पुढे आल्यानंतर तुम्हाला हे निळकंठेश्वर महादेव मंदिर असं सुंदर असं मंदिर पाहायला भेटेल. तुम्हाला काही पायऱ्या वरती चढून आल्यानंतर ह्या मंदिरामध्ये आपण येतो आणि हे मंदिर पाहिल्यानंतर तुम्हाला आपण मुंबईमध्ये इतक्या शांत ठिकाणी आहोत याचं तुम्हाला जाणीव होऊन जाते. कारण मंदिरातली शांतता आणि इकडची स्वच्छता अतिशय सुंदर आणि मनाला प्रसन्न करणारी आहे. ह्या मंदिरामध्ये रोज पूजा अर्चा तर होतच असते आणि त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रम सुद्धा होत असतात. तर अशा या सुंदर मंदिराचे पुजारी आज आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण बोलूया आणि जाणून घेऊया ह्या मंदिराचा इतिहास अगदी थोडक्यात. नमस्कार सर. नमस्कार. नाव काय? आमचं नाव भरत विष्णू पांढरे आहे. भरत विष्णू पांडे. बरं. कधीपासून ह्या मंदिरामध्ये सेवा करता? कमीत कमी माझं आता 16-17 वर्ष झाली असतील. 16-17 वर्ष. म्हणजे तुमचे 16-17 वर्ष झाले म्हणजे हे मंदिर किती जुनं असू शकतं? हे मंदिर कमीत कमी 100 किंवा 150 वर्ष जुनं असणार आहे. 100 किंवा 150 वर्ष. मंदिर अतिशय सुंदर आणि स्वच्छ ठेवलंय तुम्ही. तुम्हीच इकडे सेवा वगैरे करता? आम्ही तिथे सेवा करतो आणि ते म्हणजे गुरु परंपरेने असं मठ आहे आणि शंकराचं मंदिर सुद्धा. तर हा पूर्वी एका म्हणजे इथे साधू संत वगैरे असे होते. तर ते निरंजन बाबा त्यांनी इथे येऊन तपस्या केलेली आहे या मंदिरात. खडतर तपस्या केली आणि नाथ संप्रदायाची स्थापना केलेली आहे. नाथ संप्रदाय म्हणजे हे एक नाथ संप्रदायापैकी एक मंदिर आहे असं आपण म्हणू शकतो. यांचे मूळ अधिष्ठान शंकरदेव आहेत. शंकरदेव आहे त्यांचे मूळ अधिष्ठान आणि नाथपंथ असा संप्रदाय इथे स्थापन झालेला आहे. या मंदिरामध्ये कुठकुठले कार्यक्रम होतात? म्हणजे एखादा गुरुवार सोमवार असं काय? या मंदिरात हनुमान जयंती होते. या मंदिरात शिवरात्रीची पूजा होते. या मंदिरात गुरुपौर्णिमा होतो. ओके. खास करून या मंदिरात गुरुपौर्णिमेला जास्त महत्व दिलं जातं. कारण की महाशिवरात्री पण एकदम मोठ्या प्रमाणात. कारण की नाथ संप्रदायात त्यांचे मूळ अधिष्ठान शंकरदेव आहे. आणि इकडे गुरुपौर्णिमेला पण प्रचंड गर्दी असते.
आरती किती वेळ असते ह्या मंदिरात? आरती या मंदिरात 2 वेळा आरती होते, सकाळी आणि संध्याकाळी 7 वाजता. आणि 6:30ला एक धुनी, जे नाथ संप्रदायाचे जे हे आहे ती धुनी 6:30ला पेटते आणि ती धुनी पेटल्याच्या नंतर 7 वाजता आरती होते. हा रोजचा आजचा रोजचा हा नित्य नित्य नियम चाललेला असतो. अरे. प्रत्येक भाविक येतात आरतीला, गर्दी असते थोडी, पूजेला आरतीला असते, भाविक येतात सकाळी संध्याकाळी. मंदिर अतिशय सुंदर आणि सुरेख आहे. तुम्ही ठेवलंय पण सुंदर, म्हणजे स्वच्छता बघून आम्हाला एकदम भारावून गेलो आम्ही. आणि थोडस वरती असल्यामुळे इकडे हवामान एकदम थंड वाटतं, म्हणजे बाहेर इतकं प्रचंड ऊन आहे, पण इथे आल्यानंतर आम्हाला एकदम प्रसन्न वाटलं. आणि त्यात तुम्ही इथे पूजा अर्चा पाहून आम्हाला एकदम भारावून गेलो आम्ही. खूप छान. अशीच मंदिरात सेवा घडत राहू आणि आम्हाला अशी नवनवीन मंदिरं पाहायला मिळो, ही ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. ओम नमः शिवाय, हर हर बोल. पायऱ्या खूप उंच आहेत यार, या इतक्या मोठ्या आहेत ना, बापरे. चला मित्रांनो, आता दर्शन झालं, मंदिरही पाहिलं, आता आपला परतीचा प्रवास हा सुरू झालेला आहे. इकडे एकच प्रॉब्लेम आहे, पायऱ्या खूप उंच आहेत. सो मित्रांनो, कसं काय वाटलं मंदिर? मंदिर आवडणारच, कारण आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आणत असतो. आम्ही प्रत्येक मंदिरात जातो ना, आम्हाला माहिती नसतं तिकडचं वैशिष्ट्य काय, पण तिथे गेल्यानंतर कळतं, अरे वा, हे काहीतरी वेगळं आहे. तर असं हे आंटोफिल मधील सरदारनगर 4 मधील आणि रावले कॅम्पच्या थोडंसं पुढे आल्यानंतर हे निळकंठेश्वर महादेव मंदिर आहे. अतिशय सुंदर सुरेख मंदिर आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. अशीच नवनवीन मंदिरं आम्हाला कमेंट करून कळवत जा. ह्या व्हिडिओसाठी आम्हाला कमेंट केली होती राकेश शिंदे, आपले धारावीतले मित्र आहेत त्यांचं, तर त्यांचं मनपूर्वक आभार. त्यांनी आम्हाला हे मंदिर सुचवलं आणि आम्ही इथपर्यंत पोहोचलो. पुन्हा एकदा अशी नवनवीन मंदिरं आणि नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी तुमच्या सूचना, तुमच्या कमेंट याची आम्हाला खूप गरज असते. तुम्ही कमेंट करत जा, कमेंटमध्ये मंदिरं सुचवत जा, आणि ती मंदिरं जास्तीत जास्त कव्हर करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. मंदिर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. धन्यवाद.